गावी आपण केला त्यांचा थांबवू त्यानंतर 5 मिनिटात बोलतो मी विनंती करतो या ठिकाणी शेलार भोसले आमदारांचा आपण सन्मान करावा। त्याबरोबर साईनाथ दोघे यांच्यासाठी त्यानंतर श्रद्धाताईंनी या मार्केटसाठी भरपूर काम केलेले आहे। महापौर असताना त्यांचं देखील मी गुलाबीवाहिनी सौ पुंडे त्याचबरोबर या सर्व भगिनींना विनंती करतो आपण श्रद्धा बहिणींना शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करावं। साईनाथ दुर्गे यांचा देखील सन्मान करणार रामदास भोसले ऑड ऑफिसर देसाई साहेब आपण पण पुढे यावं। त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय। ऑड ऑफिसर देसाई साहेब प्रकाश भोसले आपण पुढे पटकन ऑड ऑफिसर साहेबांचा सन्मान करावा। साहेब आपली परवानगी घेऊन एकच मिनिट बोलतो। हे बाजूला मासळी मार्केट होतं। या मासळी मार्केटचा लढा आम्ही मोठ्या साहेबांपासून उद्धव साहेबांपासून वैदिकपासून आज तुमच्यापर्यंत करतोय की ही जागा आम्हाला पार्किंगसाठी मिळावी असा आमचा आग्रह राहणार आहे आणि हे तातडीने होऊ शकतं। आमदार साहेब आपण देखील यामध्ये लक्ष घालावं। सर्वांना विनंती आहे या ठिकाणी आपण शांततेत कार्यक्रम ऐकून घेतला। शिवराज मंडळी थोड़ा जय महाराष्ट्र। खरं तर माईक हातात घेण्याचा काही प्लॅन नव्हता। आमची आज सगळी सविस्तर चर्चा झालेली आहे, पण इथे आल्यानंतर अर्थात कधी कधी मी सांगतो गुच्छ वगैरे नंतर सत्कार करा, पहिलं काम होऊ द्या। पण इथे आल्यानंतर गुच्छ नंतर असं सांगू शकत नाही, कारण की फुलं असतात त्याच्यात खरोखर बघण्यासारखे असतात, देखणी असतात, घरी घेऊन घरी ठेवण्यासारखे असतात। पण अनेक चेहरे ओळखीचे आहेत, अनेक वर्ष आपण एकमेकांना ओळखत आहोत, घरी आपले येणं जाणं असतं आणि अर्थात आजीच्या नावाने एखादं मार्केट असल्यानंतर इथे येणं आणि इथे काम करणं तर कर्तव्य बनतच नाही। मला आठवतं आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना हे पूर्ण हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट आणि मागचा जो सिग्नलचा प्लॉट आहे, ते दोन्ही एकत्र करून एक छान देखणं मार्केट फक्त फुलं घेण्यासाठी नाही तर जगभरातून जे पर्यटक मुंबईत येतात किंवा मुंबईकरते असतात ते येऊन पाहतील की एखादं फुलाचं मार्केट कसं असतं, हे असं आपण चांगला प्लॅन केला होता। त्यानंतर अर्थात सरकार पडलं, हे सगळं राजकारण झाल्यानंतर या पूर्ण राजकारणात ह्या काही गोष्टी त्या थोड्या मागे गेल्या। मी आता आपल्यासोबत गौरव ऑफिसर त्यांना पण आठवण करून दिले, कारण कर्ज आत्ता आलेले आहे। पण एक त्यांना विनंती केली की 2023 साली देखील एक प्रस्ताव मान्यता मिळाली होती त्या प्रस्तावाला, ते चांगला सगळा प्लॅन बघितला, कालपत्र प्लॅन मागून घेतला होता, त्याच्यावर पावसाळ्यानंतर आपण काम करू शकतो का हा देखील विचार केला पाहिजे। कारण हा प्लॉट आहे, मागचा आहे, इकडे बाजूला देखील जे मासळी बाजार होतं ते देखील घेऊन आणि तिथं बाजूला तुमचं इनडोर पार्किंग जे पब्लिक पार्किंग आहे बीएमसीचं ते पण घ्या आणि हे मार्केट अजून सुंदर कसं होऊ शकतं। आज जे बसतात गाड्यांवर त्यांना कसं जास्ती सोयी सुविधा देऊ शकेल, बाथरूमची सोय असेल किंवा वेस्ट मॅनेजमेंट असेल, हे सगळं करण्यासाठी मला वाटतं आता आपण टप्प्याटप्प्याने काम पुढे येणार आहोत। महेश सर मी आहे, श्रद्धा आलेले आहे, आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत। आपल्याला हे काम पुढे न्यायचंच आहे। आपल्याला हे देखील माहिती की आपलं सरकार असताना इकडचं पूर्ण फुटपाथ चांगला करून घेत होतो,
मध्ये पाठवलं असेल, पण साई तुला पण आठवत असेल की हे बाजूचं उद्यान असेल, फुटपाथ असेल, बाजूला सगळं हे चांगलं करत होतो. असो, हे जरी मध्यंतरीच्या काळात थोडं मागे पडलं असेल ना, तरी मला वाटतं आता सगळं राजकारण झालं, निवडणूक झालं. आता पुन्हा एकदा या सगळ्यांनी जे सत्तेत बसले आणि आपण विरोधी पक्ष म्हणतो, लोकांची कामं, जनहिताची कामं, जनतेची कामं आणि मुंबईची कामं ही पुढे पूर्णपणे आता लक्ष केंद्रित करावं. आणि हेच करून आपण पुन्हा एकदा इथे दोन गोष्टी आपण काम करणार. एक, तुम्ही सांगितलं समितीच्या निर्देशाने की इकडे पावसाळ्यापूर्वी जी काही स्वच्छता लागणार आहे, कुठे पाणी तुंबत असेल, कुठे क्लिनिकचं काही लागणार असेल ते सांगा. आणि दुसरं म्हणजे जे आपण मला सांगितलं मागे जे थोडं काही ड्रग ॲडिक्ट बसतात ते देखील पोलिसांच्या सोबत आपण चर्चा करून तो विषय देखील कसा सोडू शकतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करू. तुमचा सध्याच काम करून जास्ती काही बोलत नाही, तर पहिलं काम करून दाखवू, मग बोलू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण एवढा वेळ फुटबॉलर्ससाठी दिला आणि या ठिकाणी आपण आलात. आमच्याकडनं या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला सहकार्य राहील अशी ग्वाही देतो आम्ही सांगतो. पुढे झाले पुढे आले पुढे आता नकळत कधी कधी येण्यावाले ओरडतात. की बाहेर कोणाची नक्कीच आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना ह्याच्यासाठी एक चांगला प्लॅन पण बनला होता. 2023 मध्ये मला वाटतं ह्या प्रस्तावाला शासकीय मंजुरी देखील मिळाली आणि तेव्हापासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे. अनेक वेळा आम्ही मागणी केलेली आहे, लेकिन आज आपण पाहिलं असेल, आपण इथे येऊन पाहणी केल्यानंतर इथे जागा वाढवण्याची किती गरज आहे. खरं तर जगातून जे कोणी पर्यटक येतात ते फुल मार्केट बघायला देखील येतात. इकडचे गाळेधारक असतील किंवा मग पर्यटक असतील किंवा मुंबईकर असेल, त्यांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी मागचा सिव्हिलचा प्लॉट असेल, बाजूचा प्लॉट असेल, हे देखील यांना देणं गरजेचं आहे. आणि काही ठराविक पावसाळ्याआधी दुरुस्ती करणं गरजेची होती, ती देखील आम्ही मागणी केलेली आहे. आमच्या फंडातून असेल किंवा महानगरपालिकेकडून असेल ते आम्ही करून घेऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक आवाहन केलेलं आहे, पेट्रोल डिझेल वाचवा, परदेश दौरे टाळा. अच्छा, परदेश दौरे टाळा सांगितलं. आपण सगळ्यांनीच विधान भवनात जेव्हा अधिवेशन सुरू होतं तेव्हा आपण सगळे तिथे होतात आणि आपल्याला आठवत असेल पहिल्या दिवसापासून मी सांगत आहे की पंतप्रधान महोदयांनी त्याच्यावर भाष्य करावं की देशाला काय आर्थिक परिस्थितीतून जावं लागणार आहे. हे मी साधारणपणे 2 महिन्यापूर्वी जेव्हा हे इराणचं युद्ध सुरू झालं तेव्हापासून बोलत आहे. काल सगळ्या निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधान महोदयांनी सांगितलेलं आहे की आर्थिक घडी बिघडणार आहे. रुपया आपण पाहतोय घसरत चाललेला आहे. सोनं घेऊ नका, बाहेर जाऊ नका, बाहेर जाऊन लग्न करू नका, अमुक करू नका, तमुक करू नका. पण स्वतःचे मंत्री आणि स्वतःचा पक्ष हे पाळणार आहे का? रोड शो बंद होणार आहेत का? जे ताफे मंत्र्यांचे असतात ते कमी होणार आहेत का? आणि प्रामुख्याने हेच मंत्री वरपासून खालपर्यंत परदेशी जाणं असेल किंवा सोनं घेणं असेल हे टाळणार आहेत का? मुख्य गोष्ट हीच आहे की जे काल त्यांनी अपील केलेलं प्रधानमंत्री महोदयांनी की जनतेने असं करावं, जनतेने तसं करावं, जनतेने सर्व काही करावं, पण सरकार काय करणार, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे जे त्यांनी सांगितलेलं आहे वर्क फ्रॉम होम करा किंवा सोनं घेऊ नका किंवा अमुक गोष्टी घेऊ नका, ह्याचा आपल्या शेअर बाजारवर असेल, मार्केटवर असेल, जॉब्सवर असेल, दुकानांवर असेल, दुकानदारांवर असेल, व्यापाऱ्यांवर असेल, आपल्या देशाच्या आर्थिक घडीवर असेल,
काय नक्की परिणाम दुष्परिणाम होणार आहे ह्याच्यावर विचार केला होता का सरकारने? कारण वर्क फ्रॉम होम बोलल्यानंतर कोविडच्या काळात आपल्याला आठवत असेल वर्क फ्रॉम होम हे बाहेर कधी व्हायरस होता म्हणून वर्क फ्रॉम होम केल्यानंतर जे ऑफिस मधले सगळे घरी बसून काम करतील त्याच्यात इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन असेल किंवा मग इंटरनेटचा वापर असेल, हा जो वाढणार आहे आणि ह्याचा परिणाम, ह्याचा इम्पॅक्ट जो देशाच्या पूर्ण व्यवस्थेवर होणार आहे त्याचा देखील सरकारने विचार केला आहे का? विशेष अधिवेशन बोलवावं राज आणि योग्य आहे, सगळ्या वाटे देशाला वाटे, पण देशाला हवं हे सांगितलं तर नशीब असून ताली बजाव खाली बजाव झालं नाहीये. पण आपल्याला सगळं काही परवा सांगितलं ते जनतेने काय करावं हे सांगितलं, सरकार काय जनतेसाठी करणार आहे हे कुठे गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात ना, एमपीएससी असो, नीट असो, कुठलीही स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं, कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झाले नाहीये. मुंबईच्या पर्यटकांमध्ये राणीच्या बागेत जरी पर्यटक मोठ्या संख्येने येत असले तरी सिंहाची प्रतीक्षा अद्याप आहे. मुख्यमंत्री आणि महापौरांनी गुजरात सरकारला अनेक वेळा पत्र दिले, मात्र कुठलाही रिप्लाय त्यांना अद्याप आलेला नाही. आता गुजरात कडून मुख्यमंत्र्यांना रिप्लाय येत नसेल तर असून कोणाला येणार? परवानगी तिथूनच येतात त्यांच्या. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की पर्यटन जर आपण पाहिलं तर माहीमचा किल्ला देखील आम्ही प्रस्ताव मागच्या आठवड्यात देखील जेव्हा म्युन्सिपल कमिशनरना भेटलो तेव्हा महेशजी मी आम्ही दोघांनी मागणी केलेली आहे की माहीमचा किल्ला, विशालजी मला वाटतं तुम्ही पण त्यावेळी ती बातमी केली होती, आमच्या काळात तो साफ स्वच्छ चांगला करून घेतला, तिकडे जे रहिवासी होते त्यांना चांगली घरं दिली, पण पुढे अजून काही झालेलं नाहीये. तसंच पर्यटनामध्ये पाहिलं असेल पेंग्विन जेवढं मुंबईसाठी कमवतात तसं चित्ते कमवतात का विचारा. महापौर बंगला त्या धुळीसाठी जवळपास 4.5 कोटींचा खर्च येतोय. या सर्वांचा आवाज उठवण्यामध्ये काही आवाज उठवायचा नाही. आपण पाहिलं असेल सत्तामध्ये पण भाजपमध्ये पण काही ठराविक लोकांना जास्ती पण काही ठराविक लोकांना कमी पण, हे त्यांच्यामध्येच भांडण चालू आहेत आणि आम्ही तर आवाज उठवत आहोत. पण महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जो आवाज उठवत आहोत तो स्वतःसाठी नाही उठवतो, तो मुंबईसाठी उठवतो. परवा देखील आपल्याला आठवत असेल सभागृह ठरलं होतं आणि भाजपातील कार्यक्रम म्हणून सभागृह रद्द केलं. असं किती वेळा आपण पाहिलेलं आहे. म्हणजे मुंबईचे विषय नंतर भाजपचे कार्यक्रम पहिले, हे किती योग्य आहे? महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम लागू करण्यात त्याला विरोध केला होता आणि आता हे सरकार वर्क फ्रॉम होमच्या दिशेने जाते. काय सांगते? हो, तेच सरकार बोलेल की तुम्ही कामं घरून करा पण बाकीचं सगळं स्थळ जे धार्मिक स्थळ ठेवा. मुद्दा असा आहे आम्ही जीव वाचवले होते आणि 2 महिने आम्ही सांगतोय की अजूनही जीव आणि आपली आर्थिक घडी जी आहे ती विस्कटाची नसेल तर प्रधानमंत्र्यांनी बोलावं. ते काल परवाकडे बोललेत. यामध्ये 900 इमारती धोकादायक आहेत, त्याचबरोबर 13,000 अधिक इमारती त्या धोकादायक आहेत. फक्त प्रशासन नोटिसा लावतंय. एकीकडे पावसाळा एका बाजूला हे धोकादायक जाहीर करण्यासाठी पण मोठा घोटाळा सुरू आहे, हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या सेस आणि नॉन सेस बिल्डिंग आहेत त्याच्यात कुठे ना कुठेतरी सरकारी अधिकारी काहीतरी घोटाळा करून धोकादायक करायचा, लँडलॉर्डची बाजू घ्यायची, म्हणजे ह्या सगळ्या टेनिट्सना घराबाहेर काढायचा, हा एक विषय प्रलंबित आहे. आणि दुसऱ्या बाजूला खरोखर धोकादायक जे आहेत त्यांना दुरुस्ती कुठे होते? बरोबर आहे, गाड्या स्वतःसोबत 25 जात आहेत, पण नालेसफाई मधून जे गाळ निघायला पाहिजे ते किती गाड्या बाहेर निघतात आणि कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, किती लोकांना क्लीन चिटा दिलेल्या, किती लोकांवर आरोप लावले. मुद्दा हाच येतो की जेवढं मुंबईवर प्रेम आणि मुंबईची सेवा आम्ही केली तेवढं भाजप करत नाहीये. भाजप सगळे ऑर्डर दिल्लीकडून घेतो. अगर आपको याद होगा तो जब महाराष्ट्र में विधानसभा का सत्र चालू था, बजट अधिवेशन चालू था, तभी मैंने कहा था कि प्रधानमंत्री महोदय हमारे देश के आर्थिक स्थिति पे कोई बयान दे. ईरान का युद्ध हो या जो भी जियोपॉलिटिक्स दुनिया भर में चल रहा है, उससे फर्टिलाइजर्स हो, एल्यूमिनियम हो या तेल हो, गैस हो, इस पे क्या असर होने वाला है, ये भी इस पे भी बयान दे. लेकिन चुनाव थे तो भाजपा ने कुछ कहा नहीं, प्रधानमंत्री महोदय ने कुछ कहा नहीं.
अब जाकर सारे चुनाव जब एसआईआर के माध्यम से जीत चुके हैं, तभी जनता से कह रहे हैं कि अभी ये करो, ये मत करो, ऐसे करो, वैसे करो। लेकिन सरकार क्या करने वाली है? सारे अगर टास्क, क्या हम बिग बॉस के घर में है कि हम ही सब टास्क करें, जनता ही सब टास्क करे? सरकार क्या करेगी? सरकार क्या करने वाली है, इस पे अभी तक कुछ बयान नहीं आया है। और जो इन्होंने कहा है कि फॉरेन टूर्स मत करो, काफले कम करो, ये गाड़ी से मत जाओ, घर से काम करो, इसका पूरे हमारे जो व्यापार की दुनिया है हमारे देश में, व्यापारियों पे क्या असर होने वाला है, मार्केट के पे क्या असर होने वाला है, जॉब्स पे क्या असर होने वाला है, ये सोचा है क्या? लेकिन इससे कहीं ना कहीं पैनिक भी आपको क्रिएट होता है, जिस तरह से लोगों के दिमाग में ये लॉकडाउन को पैनिक तो है ही, लॉकडाउन की चर्चा तो चल रही है, लेकिन दूसरी बात ये सरकार है कि ये सरकार, केंद्र की एनडीए की सरकार फेलियर है। तो हम पहले से कह रहे हैं कि कुछ बयान दीजिए। सबको पता है कि कठिनाई होने वाली है, कुछ ना कुछ जटिल समस्या है, लेकिन इससे बाहर कैसे निकले, इस पे अगर पहले से ही बयान देते तो आज ये स्थिति नहीं आती। परीक्षाएं रद्द हो रही है, नीट की परीक्षा जो है रद्द हो गई है, सीबीआई इंक्वायरी क्योंकि ये सरकार और सरकार के सारे मंत्री, केंद्र सरकार हो या राज्य सरकार हो, सिर्फ चुनाव में इंटरेस्ट रखते हैं, बाकी कुछ नहीं। 69 लाख लाडकी बहनों के नाम निकाले गए हैं महाराष्ट्र सरकार ने। आगे और निकाले जाएंगे। ये लाड़की बहन योजना सिर्फ चुनाव जीतने के लिए इन्होंने लाई थी। कहा था हम इसका जो इसकी अमाउंट है वो भी ज्यादा कर दिखाएंगे, अभी तक वैसे हुआ नहीं है, बल्कि जनता में आप देख रहे हो रोष है, क्योंकि बहनें कम होती जा रही है। अगले साल कम राखी बांधेंगे वो लोग। राजकारणी को लेकर राज ठाकरे यांनी एक पोस्ट केलेली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं की आता मन की बात बस झाली, अर्थतज्ञांची बात ऐका आणि ज्या फुकट योजना दिल्या जातात त्या बाबतीत सुरुवातीला बघा, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत की 2 महिने बोलत आहोत की जे युद्ध चालू आहे इराण आणि युएसएचं आणि बाकीची जी जागतिक परिस्थिती आहे त्याच्यावर प्रधानमंत्री महोदय असतील आणि राज्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावं. एक शब्द कुठेही कोणी बोललं नव्हतं, कारण निवडणुका होत्या. आता पुढची जी परिस्थिती असेल ती भयंकर होणार आहे आणि हे सगळं जे काही आहे पूर्णपणे फेलियर आहे केंद्र सरकारचं. 4 सेशन